मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रीमद भागवत गीतेचा 7वा अध्याय ऐकणार आहोत। बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवत राहा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर श्रीमद भागवत गीता अध्याय 7व्या अध्यायात, ज्याला ज्ञान विज्ञान योग असेही म्हणतात, हा भगवान श्रीकृष्णाच्या अर्जुनाला दिलेल्या उपदेशाचा भाग आहे। तर ज्ञान संपूर्ण श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले आहे। तर श्रीकृष्णाच्या अर्जुनाला दिलेल्या उपदेशाचा भाग या अध्यायात श्रीकृष्ण आपले ऐश्वर्य, ज्ञान आणि त्यांची मायावी शक्ती याबद्दल सांगतात। या अध्यायामध्ये 30 श्लोक आहेत आणि तो गीतेच्या संपूर्ण ज्ञानाचा आणि त्यातील सत्याचा एक महत्त्वाचा मार्ग, सत्याचा एक महत्त्वाचा भाग या अध्यायात आहे की सत्याच्या मार्गाने चालावं, नीतीने चालावे, विश्वासघात कोणाचा करावा नाही, असे या अध्यायात सांगितले आहे। ज्ञानाचे महत्त्व काय आहे? श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याच्यामुळे संपूर्ण जगाचे ज्ञान होते ते ज्ञान, तसेच ते ज्ञानाच्या प्रकट स्वरूपाचे विज्ञान, त्याला सर्व ज्ञानांमध्ये श्रेष्ठ असे म्हणतात। या अध्यायात श्रीकृष्ण जगातील मायेच्या शक्तीबद्दल आणि मानवाच्या जीवनाबद्दल भ्रम काय आहे याबद्दल सांगतात। या अध्यायामध्ये श्रीकृष्ण स्वतःला सर्वव्यापी आणि सर्वोच्च सत्य म्हणून प्रकट करतात, ते जगाला नियंत्रित करतात। या अध्यायात भक्ती आणि त्या भक्तीतून मोक्ष प्राप्त करण्याची काय क्रिया सांगितली आहे। जे भक्त पूर्ण श्रद्धापणे पूजा करतात भगवान श्रीकृष्णाची, ते मलाच जाऊन भेटतात आणि त्यांना काय ज्ञानाची प्राप्ती होते आणि मोक्ष प्राप्त होते, असे या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण सांगितलेले आहे। तर असे मी जे सांगत आहे त्या नीतीने वागावे, म्हणजे आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, अध्याय 7वा। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून, तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्य आदी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील, असे सांगितले श्रीकृष्णाने अर्जुनाला। मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन, जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणवयाची शिल्लक राहणार नाही। हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखाद्या माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो आणि ते प्रयत्न करणाऱ्या योगांमध्ये एकदाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो। पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे। ही 8 प्रकाराची भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे। आणि हे महाभाव अर्जुना, हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते, ती माझी जीवरूप परा म्हणजे चेतन प्रकृती समज। झालेले सर्व सजीव मात्र या 2 प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत आणि मी सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलय आहे, अर्थात सर्व जगाचे मूळ कारण हे तू जाण। हे धनंजया, माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही। हे संपूर्ण जग दोऱ्याचे मणी ओवावे तसेच माझ्यात गुंफलेले आहे। हे कुंतीपुत्र अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्रसूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदातील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषतत्व पण मीच आहे। मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे, तसे सर्व सजीवांचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप पण मीच आहे। हे पृथापुत्र अर्जुना, तू संपूर्ण सजीवाचे सनातन कारण मला समज। मी बुद्धिमानाची बुद्धी, तेजस्व्याचे तेज आहे, हे सामर्थ्य संपूर्ण काही माझ्यात आहे। हे भरतश्रेष्ठ अर्जुना, मी बलवानांच्या आसक्तीरहित व कामनारहित बल म्हणजे सामर्थ्य आहे आणि सर्व सजीवांबद्दल धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे। आणि आणखी जे काही सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ, हे सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होतो। सत्वगुण विष्णू भगवानमध्ये, रजोगुण ब्रह्मदेवामध्ये, तमोगुण भगवान शिवशंकरामध्ये आहे। तर रजोगुण आणि तमोगुण सोडून सत्वगुणाने वागावे, म्हणजे भगवान श्रीकृष्णाला जाऊन आपण भेटतो। सर्व माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहे, जे पण काही आहे असे तू समज, परंतु वास्तविक पाहता त्याच्यात मी आणि माझ्यात ते नाही। गुणाचे कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारच्या भावांनी सारे जग सजीव समुदाय मोहित झाले आहे। त्यामुळे या 3 गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही।
कारण ही अलौकिक अर्थात अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे. परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात, म्हणजे संसारातून तरून जातात. मायेने ज्याचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे पुरुषांमध्ये नीच असणारे दुष्ट कर्म करणारे मूळ लोक मला भजत नाही. हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थात आर्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असलेल्या, अनन्य प्रेम भक्ती असलेल्या ज्ञानी भक्ताने उत्तम होय. कारण मला तत्वत्व जाणणारे आणि ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. हे सर्वच उदार आहे, परंतु ज्ञानी तर साक्षात माझा स्वरूप आहे असे माझे मत आहे. कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी, भक्ती अतिउत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो. पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेव आहे असे समजावून मला भजतो. तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे असे समजावे. त्या भोगांच्या इच्छेने ज्याचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात. जो सकाम भक्त ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करी इच्छितो त्या भक्तांची त्या देवतावर श्रद्धा मी दृढ करतो. ज्या देवांना पुजतो त्याची मी श्रद्धा वाढवतो, त्यांची मी सर्व कामे करून देतो. तो मीच आहे, मलाच जाऊन भेटतात सर्व काही. स्वामी समर्थ मी आहे, भगवान शिवशंकर मी आहे, वासुदेव मी आहे, विष्णू मी आहे, राम कृष्ण हरी खाटूश्याम मीच आहे, गणेशजी मीच आहे. जे भक्त ज्या रूपाने मला सेवा करतात, माझ्यावर श्रद्धा ठेवतात, सर्वजण सर्व जगव्यापक हे मलाच जाऊन भेटतात, तर मीच सर्व काही त्यांची श्रद्धा दृढ करतो. तो त्या श्रद्धेने युक्त होऊन देवताचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरवलेले त्यांचे इच्छित कार्य भोग निश्चितपणे त्यांना त्यांचे काम मिळवून देतो. पण त्या मंदबुद्धी लोकाचे ते फळ नाशवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात. माझे भक्त मला कसेही भजो अंती मलाच येऊन मिळतात. वैकुंठ लोकामध्येच ते येऊन मलाच मिळतील. मूळ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियाच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंदन परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रकट झालेला मानतात. आपल्या योग मायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या आणि अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाही. अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे समजतात. हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व सजीवांना मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणाही मला जाणत नाही. ज्याची श्रद्धा नाही, कोणतेही कार्य करो या कोणतेही कर्म करो, त्याला कोणत्याही कर्मावर या कार्यावर या देवावर श्रद्धा नाही, ते मला जाणत नाही आणि मी त्यांना जाणत नाही. मी त्यांचे कामं पण करत नाही. यामुळे उत्पन्न झालेले सुख दुःख स्वरूप जे काही आहे हे भरतवंशी भरत अर्जुना, सृष्टीत इच्छा व देश द्वेष यामुळे उत्पन्न झालेले सुख दुःख द्वंद्वाच्या मोहाने सर्व सजीव अत्यंत ज्ञानाला प्राप्त होतात. परंतु निष्काम भावनेने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्याला ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, तो राग द्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या दंडरूप मोहापासून मुक्त असलेले दृढ निश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात. जे मला शरण येऊन भजतात व मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात, ते पुरुष ते ब्रह्मा संपूर्ण अध्यात्मात आणि संपूर्ण कर्म जाणतात. जे पुरुष आदिभूत आदिदैव आदियज्ञ यासह सर्वांचे आत्मरूप अशा या अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मलाच जाणतात. ओम तत्सदिति श्रीमद्भागवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्या गाया योगशास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे ज्ञान विज्ञान योगे नामक 7वा अध्याय समाप्त झालेला आहे. तर असा श्रीमद्भागवद्गीता रूपी हे परम सत्य आहे, तो उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञान विज्ञान योग नावाचा हा 7वा अध्याय समाप्त झालेला आहे. तर 7वा अध्याय दररोज पण पितृपक्षात ऐकला तरी सुद्धा सर्व पितृदोष नाहीसा होतो, असा हा 7वा अध्याय श्रीमद्भागवद्गीतेचा होता. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने उपाय जाणून घेऊया. पितृपक्षात कोणते उपाय करावे. तर मित्रांनो, दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला आपल्या पितृंचं नावं घेऊन आईवडिलांचे पण जे काही मामा
चाचा या कोणी काही आईवडिलांचे आजोबा आजी ज्या काही आईवडिलांच्या बी नातेवाईकांमध्ये आपले दोघी कुळांचे नावं घ्यायचे, सासरचे बी नावं घ्यायचे जे शांत झाले असतील आणि आईवडिलांचे बी जे काही असतील शांत झालेले त्यांचे नावं घेऊनच आपल्याला पितृंच्या नावाचा दिवा लावायचा आहे, तेव्हाच पितृदोष दूर होईल. आणि काळी तीळ पिंपळाच्या झाडाला पाणी घालताना अर्पण करा. सूर्याला अर्घ देताना त्यामध्ये गूळ आणि लाल फूल टाकून तुम्ही सूर्याला अर्घ देऊ शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत घरात दररोज कापूर आणि लोंगा जाळा. याच्याने पितृदोष नेगेटिव्ह ऊर्जा दूर होईल. आणि कावळ्यांना एक पोळी, पहिली पोळी गाईची, दुसरी पोळी कुत्र्याची, तिसरी पोळी कावळ्याची, तर अशी करून तुम्हाला छतवर कावळ्याची पोळी ठेवायची आहे. गरिबांना दान धर्म करायचा आहे. याच्याने पितृदोष दूर होतो. तर महिला पिंडदान करू शकतात का, हा एक कमेंट्स आली होती, तर त्याच्यावर ऐकून घ्या की महिला पिंडदान करू शकतात की नाही. हिंदू धर्मात श्राद्ध आणि पिंडदानाला खूप महत्त्व आहे. श्राद्ध पक्षात पिंडदान पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केली जाते. असे मानले जाते की जे लोक मृत्यूनंतर श्राद्ध आणि पिंडदान करत नाही त्यांना इतर लोकांमध्ये खूप दुःख सहन करावे लागते. यामुळे श्राद्ध पक्षाच्या दरम्यानमध्ये पिंडदान हे पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. पूर्वश्राद्ध आणि पिंडदानाने प्रसन्न होतात आणि कुटुंबातील सदस्यांना दीर्घ आयुष्य, संतती आणि अतर अनेक आशीर्वाद देऊन पूर्वज जगात परततात. पिंडदान आणि श्राद्ध हे बहुतेक पुरुषच करतात. पिंडदान आणि श्राद्ध पुरुषच करतात. अशा परिस्थितीत महिलाही श्राद्ध करू शकतात का, असा प्रश्न कमेंट्स आली होती. मनात निर्माण पण होतो. चला तर मग जाणून घेऊया महिला पिंडदान करू शकतात की नाही. अशा परिस्थितीत महिला श्राद्ध आणि पिंडदानही करतात. धार्मिक ग्रंथानुसार ज्या घरामध्ये पुत्र नसतात त्या घरातील महिला श्राद्ध आणि पिंडदान करू शकतात. गरुड पुराणातही याचा स्पष्ट उल्लेख आला आहे. गरुड पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीला मुलगा नसेल तर अशा स्थितीमध्ये मुली आपल्या पितरांच्या श्राद्ध आणि पिंडदान करतात. पितृ प्रसन्न होतात. मान्यता आहे की जर कन्या श्रद्धापूर्वक पित्तर निमित्त श्राद्ध आणि पिंडदान करत आहे तर पित्तर ते स्वीकार करतात आणि आशीर्वाद देतात. कन्या व्यतिरिक्त बहीण, पत्नी देखील श्राद्ध आणि पिंडदान करू शकतात. तर माता सीतेने राजा दशरथ यांचे पिंडदान केले होते. मान्यतानुसार माता सीतेने राजा दशरथाचे पिंडदान केले होते. वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आहे की वनवासात भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता पितृपक्षाच्या वेळी गयामध्ये आले होते. त्यावेळी प्रभू राम आणि लक्ष्मण श्राद्धासाठी साहित्य गोळा करण्यासाठी गेले असता त्यांना साहित्य आणण्यास उशीर होत होता. या दरम्यानमध्ये माता सीताने राजा दशरथांना पाहिले. राजा दशरथाने माता सीतेकडे पिंडदानाची विनंती केली. यानंतर माता सीतेने वटवृक्ष, केतकीचं फूल आणि फल्गु नदी यांना साक्षी ठेवत वाळूचे पिंडदान तयार केले आणि राजा दशरथ यांचे पिंडदान केले. सीता मातेच्या या दानामुळे राजा दशरथ अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला की श्राद्ध करताना महिलांनी या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या. तर राजा दशरथाने सीता मातेला आशीर्वाद दिला की आपले परिवार संपूर्ण खूप खुश राहील, सर्व काही इच्छा कामना तुमच्या पूर्ण राहतील, असे राजा दशरथाने माता सीतेला आशीर्वाद देऊन चालले गेले. मग एक कमेंट्स आली होती की महिलांनी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत का. तर पिंडदान करताना महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्या. श्राद्ध करताना महिलांनी पांढरे आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. धार्मिक मान्यतानुसार केवळ विवाहित महिलांनीच श्राद्ध करावे. तर्पण अर्पण करताना महिलांनी लक्षात ठेवावे की कुश, पाणी आणि काळे तीळ घालून तर्पण अर्पण करू शकत नाही. श्राद्धाची तिथी आठवत नसेल तर नवमीला वृद्ध स्त्री पुरुष आणि पंचमीला लहान मुलांचे श्राद्ध करावे. ज्यांना तिथी आठवण नसेल तर ज्या सुहागन महिला जर घरात शांत झाली असेल ती माहिती नसणार तर नवमीला वृद्ध स्त्रीचे, पुरुष आणि लहान मुलांची पंचमीला श्राद्ध करावी. तर अशा प्रकारे तुमच्या कमेंट्सवर हे उत्तर आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या